काय का आनंद आहे? तुझी पाहुण्यासारखी का उभी राहिली? पुढे दिसत आहे. नक्की आलेत ना? वय कवा धर ना आलेत. तुमचीच वाट बघतात. हायत आतमध्ये. म्हणजे आम्हालाच उशीर झालेला दिसतोय. चला. आनंद आहे. माझा नाही एक वेळ त्या अक्कावर विश्वास आहे बघ, पण माझ्या नवऱ्यावर नाही. तो पैशासाठी कुठल्या बिथाराला जाऊ शकतो. विषयाला सुरुवात करायच्या आधी एक गोष्ट स्पष्टपणे सांगते. मला नक्की माहितीये की जे काही झालं त्यात कुणाचाही दोष नाहीये. जे झालं ते गैरसमजातून झालं. खरं सांगायचं तर नारायणी या लग्नाला तयार नव्हती. मलाच वाटलं की तिने नव्याने आयुष्य सुरू करायला हवं, म्हणून मी तिचं मन वळवत होते. माझी नारायणी काय परिस्थितीतून गेली आहे तुला सांगायची काहीच गरज नाही. मला वाटतं माझ्यापेक्षा जास्त तुला हे माहितीये, कारण तूच तिला त्यातून बाहेर काढायला मदत करत होतास. म्हणूनच मी नारायणी समोर तुझ्याशी लग्न करायचा प्रस्ताव मांडला. तुझं आणि नारायणीचं लग्न ठरलं, सगळं पक्क झालं आणि त्यानंतरच आम्हाला तुझा नकार कळला. नारायणीला जेव्हा कळलं की तुला तिच्याशी लग्न करायचं नाहीये तेव्हा खूप मोठा धक्का बसला आणि तिने स्वतःचा जीव घ्यायचा प्रयत्न केला. म्हणूनच ही अक्काच तुझ्याकडे आली. ही अक्का तिच्याशी साधं बोलायला अख्खा गाव घाबरतो. ही अक्का तुझ्या समोर हात जोडून उभी आहे आणि तिच्या मुलीच्या आयुष्याची भीक मागते. काय बोललीस तू? ही आपल्या घरची सून आहे. तिने डोक्यावर पदर घेतला पाहिजे म्हणून. यात काय अडचण आहे? ए, तू माझ्याशी बोलू नकोस. मला तुझी घाण वाटते. मी शालिनी काकूशी बोलते. गोरख काकाने आपल्या घरात आणून ठेवलेली बाई आहे ही. त्यामुळे उगाच त्या चिकट्याला जाऊ नकोस. तेलारांच्या वाड्यातल्या संस्कारांचा मक्ता फक्त सुनांनी घेतलाय वय. मुलींना नाही लागू हे नियम. माझा अपमान करतेस ना? मला तुझ्यासारख्या अडाणी बाईशी बोलायचं नाहीये. नारायणी, वागायला आणि बोलायला संस्कार लागतात, क्षण नाही. आणि नाही म्हटलं तरी या सगळ्याला मीही जबाबदार आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनीच तिला तिच्या या अवस्थेतून बाहेर काढायला हवं. मी एका पायावर तयार आहे. तुम्ही जे काय बी म्हणाल ते करायला. विष्णू, कसा काय वाटला माझा फोटो? आमच्या गोरखदादांची नजर चुकतीये का तवा? लय जागे. नारायणशी लग्न नाही करू शकलो तरी तिला समजवू नक्कीच शकेल. तूच बरंच काही करू शकतोस रे बाबा. फक्त एकदा शब्द दिलास की मग मात्र मागे हटू नकोस. वीर, तुझं हिच्याशीच लग्न होईल यात काही शंका नाही. पण ही गोष्ट फक्त आपल्या 5 जणांनाच माहिती असेल. अजून कुणालाही यातलं काहीही कळता कामा नाही. म्हणजे जगासाठी आणि नारायणीसाठी तुझं लग्न नारायणीशीच होईल. नारायणीला काही कळू द्यायचं नाही मला मान्य आहे, पण जगाला का नाही कळू द्यायचं? अरे नारायणीला कुठूनही जर का कळलं की आपण ही योजना तयार केली तर तिला हे नक्की कळेल की मी तिला फसवलंय. आणि मग जे उद्या करायचं ते ती आजच करून बसेल. मला विचार करायला थोडा वेळ हवाय. अरे लाज वाटते का तुला? हा, एक असह्य बाई आपल्या दारामध्ये आपल्या पोरीच्या जीवाची भीक मागते एखाद्या भिकारणीसारखी, आणि तुम्हाला वेळ पाहिजे होय? तर हाय नाही का लागणार तुला ते पोरीची? शांत बसा जरा. या सगळ्यात आपण हिचं मत घेतलंच नाहीये. शांत बसा जरा. आनंदी, तुला काय वाटतंय? नारायणी ताईंचा जीव वाचवण्यासाठी ह्या तुमच्या योजनेत सामील आहे. पिंजरा